क्या कैमरा ठीक करो थोड़ा सा मेरा नीचे। अब देखो ठीक है। ठीक आहे अभि चलो नमस्ते. चला नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? दिवाळीच्या सुट्टीनंतरचं हे आपलं पहिलं लेक्चर आहे. मागच्या महिन्यात आपण भेटलो होतो 1 ऑक्टोबरला. त्याच्यानंतर आता आज आपण भेटतोय 12 नोव्हेंबरला, म्हणजे 1 महिना अधिक 10 दिवस जवळपास वरचे. तुमची दिवाळीची सुट्टी संपली आणि खाणं पिणं फराळ अभ्यास सगळंच संपून परत सुरू झालं. आता शाळा सुरू होऊन सुद्धा जवळपास 1-2 आठवडे झाले. 3 तारखेला शाळा सुरू झाली असेल तर हा दुसरा आठवडा आहे. त्याचा अर्थ असा आहे की आता आपण परत एकदा ट्रॅकवर आलोय आणि आपलं सायन्सचा अभ्यास आता आपण सुरू करूया. आज केमिस्ट्रीचं लेक्चर आहे. तर एकदा बघूया आपण की आपल्याला या सेकंड टर्म मध्ये एकूण किती किती धडे आहेत आणि आपल्याला आपण कोणते धडे याच्या आधी केलेत. मागच्या टर्म मध्ये आपण ऍसिड बेसिस आणि सॉल्ट पर्यंत आलो होतो. आज जरा आपण बघूया की आपल्याला कुठल्या कुठल्या धडे करायचे आहेत केमिस्ट्रीचे आणि मग त्यातला एक धडा जो आता करायचा तो आपण सुरू करूया. जस्ट 1 सेकंड, मी तुम्हाला बुकचं इंडेक्स दाखवते. आपल्याला सेकंड टर्म मध्ये एकूण काय काय मुद्दे अभ्यासाला घ्यायचे आहेत हे जरा बघूया आपण आणि मग त्याच्यामधनं आता आपण ठरवूया की आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे. पीपीटी आपल्याकडे आहेतच, त्याचा अभ्यास करण्याकरता आपण वापर करून घेऊया आणि लेसन मधनं म्हणजे धड्यामधनं आपल्या टेक्स्टबुक मधनं पण त्याचा पूर्ण बाकीचा जो कंटेंट आहे तो जरा समजून घेऊया व्यवस्थित डिटेलमध्ये. चला आता बघूया आपण आपलं इंडेक्स टर्म 2 कोणते कोणते धडे आपल्याला करायचे आहेत. बघा, मागच्या आपल्या टर्म मध्ये आपण जवळपास एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट किंवा इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इथपर्यंत अभ्यास केला असेल. तुम्हाला हा 10वा धडा जर असेल तर तो फिजिक्स मध्ये येतो, त्याच्यामुळे आपण आपले 9व्या धड्यापर्यंत किंवा 10व्या धड्यापर्यंत असा तुमचा पहिल्या टर्मचा अभ्यास झाला असेल. आता सेकंड टर्म मध्ये 11 ते 18 असे 8 धडे आपण जर धरले तर त्याच्यामधला कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट हा आपला केमिस्ट्रीचा आहे. सबस्टन्सेस इन कॉमन यूज हा दुसरा केमिस्ट्रीचा लेसन आहे. त्याच्यानंतर पुढचे 3 धडे जे आहेत, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हेरिडिटी अँड व्हेरिएशन आणि इंट्रोडक्शन टू बायोकेमिस्ट्री, हे 3 आपले बायोचे लेसन्स आहेत. मग आता आपण जो लेसन सुरू करणार आहे तो आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट, कारण हा तुमच्या कदाचित या युनिट टेस्टला असेल. त्याच्यानंतर सबस्टन्सेस इन कॉमन यूज जो आहे तो कदाचित तुम्हाला अॅन्युअल एक्झामला येईल. तर हे 2 केमिस्ट्री आणि 3 बायो असे एकूण ह्या पूर्ण टर्म मध्ये आपल्याला 5 लेसन करायचे आहेत. म्हणजे सुरुवात आता आपण करूया कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंटने. मस्त धडा आहे, खूप छान धडा आहे आणि ह्याचं कंटिन्युएशन आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे जेव्हा आपण 10वीत जाऊ तेव्हा कार्बन केमिस्ट्री एक अख्खं युनिट आहे आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात खरं तर आपल्या ह्या 9वीच्या लेसन मधून होणार आहे. तर कार्बन म्हणजे काय, कार्बनची केमिस्ट्री म्हणजे काय, ऍज अन एलिमेंट तो कसा असतो, हे जरा सगळं आपण बघूया. आता आपण आपला जो लेसन आहे त्याची आधी पीपीटी बघू आणि मग त्याच्यामधनं आपण जाऊया आपल्या त्याच्या टेक्स्टबुक कडे. खूप सोपा धडा आहे आणि महत्वाचा धडा आहे. आपण मराठीमध्ये करणार आहे, बरोबर. कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. नाही आपण इंग्लिशमध्ये करणार आहे. एकच सेकंड, मी आपली इंग्लिशची पीपीटी ऑन करते. चला बघूया. कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. एलिमेंट या शब्दाचा अर्थ काय? एलिमेंट ह्या त्या गोष्टी असतात ज्याच्यापासून सगळं वर्ल्ड बनले. सो इफ यू थिंक ऑफ द डेफिनेशन ऑफ द वर्ड एलिमेंट, all those basic substances which are fundamental to make anything and everything around us are elements. For example, if we take example of H2O, if we consider H2O as a molecule, it has 2 elements, hydrogen and oxygen. When these elements combine, then they form the compounds, or when any 2 elements mix, then they also can form mixtures. For example, air is the mixture of gases. आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला जी हवा आहे ती अनेक वायूंचं मिश्रण आहे. जस्ट लुक अराउंड, आपल्या आजूबाजूला जी एअर आहे आपल्याला मॉलिक्युल्स दिसत नाहीयेत, बट इट हॅज ऑक्सिजन, नायट्रोजन, वॉटर वेपर, राईट, आणि इनर्ट गॅसेस सगळे आपल्या आजूबाजूच्या हवेमध्ये फिरतात इकडे तिकडे. H2O जसं मगाशी आपण बघितलं की इट इज अ कंपाऊंड, तसा O2 चा एक मॉलिक्युल आहे.
H2 हायड्रोजन गॅसचा आहे, किंवा असाच आपण मगाशी म्हणालो तसं कार्बन डायऑक्साईड अनदर गॅस CO2. सो सम ऑफ देम आर कम्प्लिटली, जसं की आता हेलियम म्हटला तर हेलियम गॅशियस फॉर्म मध्ये सिंगल आहे आणि तो काय आहे त्याचा एलिमेंटल फॉर्म मध्ये, म्हणजे जसा असतो नेचरमध्ये तसाच असतो. पण कार्बन डायऑक्साईडचा आता कंपाऊंड बनलेला आहे. So elements, compounds and mixtures, this category or this classification we already have done in our prior classes. We know that. Elements are the basic fundamental things which make everything around us. प्लास्टिक म्हणा, कापड म्हणा, काच म्हणा, स्वतःला आपल्याला म्हणा, आपल्यामध्ये सगळीकडे हे बेसिक एलिमेंट्स असतात. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, हेलियम, ब्रोमिन. त्याच्यानंतर आहे गोल्ड, सिल्वर, आपण जे आजकाल घालू नाही शकत, फार महाग, श्रीमंत पण तेवढेच स्पेशल, असे प्रत्येक एलिमेंटचे काहीतरी खासियत आहे आणि त्या सगळ्यांना मिळून आपलं वर्ल्ड बनलेलं आहे. आता कार्बन हा त्यातला खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. देर आर मेनी एलिमेंट्स अराउंड अस. 118 known elements we have. Out of that, carbon is the very special one. असं का? The reason, out of 118, if you take 117 elements, except carbon, if you take all other elements, त्यांनी केलेल्या कंपाऊंडची संख्या ही एकट्या कार्बनने केलेल्या कंपाऊंडच्या संख्येपेक्षा कमी आहे. इट मीन्स दॅट दिस ओनली कार्बन कॅन मेक इन्फायनाइट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग असं काय स्पेशल आहे याच्यामध्ये ज्याच्यामुळे हा आपला कंपाऊंड बनवत सुटलाय? तीच आहे कार्बन केमिस्ट्री, ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं पण म्हणतो. सो वी हॅव टू अंडरस्टँड वाय दिस कार्बन इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट. लेट अस स्टार्ट विथ दॅट. फर्स्ट, लेट अस सी हाऊ डू वी प्रेझेंट कार्बन. फॉर एक्झाम्पल, मला एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर मी तुम्हाला त्याला प्रेझेंट करणार, हे कसं आहे, काय आहे. आता मी तुम्हाला जे प्रेझेंट करते ते आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. त्यातनं मी तुम्हाला प्रेझेंट करते त्यातला कंटेंट. तर कार्बन ही गोष्ट तुम्ही प्रेझेंट कशी कराल लोकांसमोर? इफ यू वॉन्ट टू टेल मी कार्बन, हाऊ कॅन यू शो दॅट टू मी? सो देर आर व्हेरियस इम्पॉर्टंट थिंग्स woven around carbon, which if you tell them, people can understand you are talking about carbon. For example, the symbol of carbon is C. C हा जो सिम्बॉल आहे तो कार्बनचा स्पेशल सिम्बॉल आहे. ओनली कार्बन इज प्रेझेंटेड विथ द सिम्बॉल C. C त्याला मराठीत संज्ञा म्हणतात. जसं माझं नाव असेल दीपिका तर माझे इनिशियल येईल D, तर D फॉर दीपिका. सो लाईक वाईज C फॉर कार्बन, अशी त्याची एक शॉर्ट मध्ये तुम्ही तुमची ओळख करून घेऊ शकता. Now, second thing is atomic number of carbon, that is 6. Atomic number is the identity of the carbon. बघा, आपल्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. We have 50 students in our class. त्या सगळ्या मुलांना मी काय करेन, त्यांच्या रोल नंबर प्रमाणे ओरल साठी बोलवेन. जस्ट नाउ यू हॅड युअर एक्झाम्स, यू मस्ट हॅव टेकन द एक्सपिरियन्स. कसे बोलतात टीचर्स त्यांना? 1 to 5 रोल नंबर्स पुढे या. 5 to 10 now you come. 15 to 20 this is your term. म्हणजेच काय, मुलाची ओळख. समजा रोल नंबर 1 इज अमेय, रोल नंबर 2 इज राहुल, रोल नंबर 3 इज somebody else. प्रत्येक मुलाला त्याचा रोल नंबर ही त्याची ओळख आहे की नाही वर्गामध्ये. असंच प्रत्येक एलिमेंटचा एक नंबर आहे ज्याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर, ती त्याची ओळख असते. हा जो कार्बन आहे ह्याची ओळख आहे याचा रोल नंबर, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर, दॅट इज 6. सो 6 इज द नंबर बाय विच यू कॅन फाइंड आउट दिस इज कार्बन. त्याची दुसरी ओळख. तिसरं आहे वजन. बघा, 50 मुलं आपल्या वर्गामध्ये आहेत, प्रत्येकाचे रोल नंबर माझ्याकडे लिहिलेले आहेत, मी प्रत्येकाला रोल नंबर प्रमाणे बोलवे. ऑल्सो आय कॅन कॉल देम बाय देअर वेट. राईट. प्रत्येक मुलाचं वजन वेगळं आहे ना, नंबर तर काहीतरी दिलेला आहे पण वजन पण काहीतरी वेगळं आहे. ह्याचं वजन, त्याचं वजन, त्याचं वजन, ह्याची लिस्ट पण आहे माझ्याकडे. वजन 15 किलो वजन असलेल्या मुलाला पाठव रे. 15 किलो वजन त्याला माहिती आहे त्याचं, मला माहिती आहे तो कोण आहे. तो तिकडे येऊ शकतात. सांगायचा मुद्दा, आपण छोट्या मुलांचं बोलतोय, 15 किलोचं तुम्ही नाही आहात, तुम्ही आता 9वीत आहात. 9वीतली मुलं काही 15 किलोची नसतात. पण तुम्हाला हे समजायला हवं की असंही आपण त्याला ओळखतो. कार्बनची दुसरी ओळख आहे त्याचं वजन, दॅट इज 12. ठीक आहे. सो कार्बन प्रेझेंटेड विथ सिम्बॉल C. Its atomic number is 6 and atomic mass number is 12. मासचा अर्थ वजन, त्याच्या ॲटमचं वजन आहे 12. आता ह्या कार्बनच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे तर त्याचं वर्ण झालं.
आपल्या गळ्यामध्ये एक आयडेंटिटी कार्ड असतो, त्याच्यामध्ये आपलं नाव असतं, आपला पत्ता असतो, इमर्जन्सी नंबर असतो. वरून बघून हा मुलगा कोण आहे, कुठला आहे, कसा आहे, कोणत्या शाळेतला हे समजतं. पण जेव्हा लोक तुम्हाला ओळखतात तेव्हा तुमच्या अंगात काय गुण आहेत, अवगुण आहेत, काय काय किड आहेत तुमच्या अंगात सगळं समजतं. त्याच्यासाठी नुसतं आय कार्ड बघून उपयोग नाही. दिस इज दी आय कार्ड ऑफ कार्बन, छोटीशी ओळख. आता त्याचा डिटेल बघूया आपण. आता त्याच्याशी ओळख करून घेऊ आपण, मैत्री करून घेऊ. कार्बनची एकदा मैत्री झाली ना की ते आयुष्यभर टिकेल. ही विल नॉट लिव्ह यू, ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ अस. कसं काय बघा. आता इंट्रोडक्शन टू कार्बन. जस्ट लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ कार्बन. Carbon's structure is very, very interesting. There are many atoms which have outermost shell like this with 4 electrons. But only carbon is special out of them. Why? Understand. Carbon is this small atom in its size. Atomic number is just 6. 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन. सो लाईकवाईज टोटल 6 इलेक्ट्रॉन इट हॅज. हे 6 इलेक्ट्रॉन जे आहेत हे कसे आहेत, त्याच्या न्यूक्लियसच्या भोवती शेल्स मध्ये फिरतात. मध्यभागी काय आहे, न्यूक्लियस. न्यूक्लियस इज दी कोर ऑफ दी ॲटम. त्या कोरच्या मध्ये प्रोटॉन आहेत आणि न्यूट्रॉन. तुम्ही कुठलं पण ॲटमिक स्ट्रक्चर घ्या, तुमची रचना अशीच असते. मध्यभागी एक बॉल, त्याच्या आजूबाजूला रिंग्स, राईट. मग आता त्याच्या न्यूक्लियस मध्ये आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, दोघांनाही आपापलं वजन. प्रोटॉन कॅरीज 1 युनिट वेट and neutron also carries the 1 unit weight. इलेक्ट्रॉनला काही वजन आहे का, नाही, पण इलेक्ट्रॉनला चार्ज आहे. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज अँड इनसाइड द प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. आता बघा, तुम्हाला इथे आतमध्ये ते पिवळ्या पिवळ्या रंगाचे जे बेसनाचे लाडू दिसतात ना, ते आहेत न्यूट्रॉन. आणि जे मोतीचुराचे लाडू आहेत ना, ते बुंदीचे लाडू, ते आहेत 6. 6 प्रोटॉन, 6 न्यूट्रॉन आणि 6 काय आहेत, हे मणी, इलेक्ट्रॉन. असं समजा मस्त स्ट्रक्चर आपण कार्बनचं काढलंय. तर हे झालं त्याचं स्ट्रक्चरल प्रेझेंटेशन. आता एलिमेंट कार्बन इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट. ऑब्विसली हा जो कार्बन आहे हा पी ब्लॉक मध्ये येतो, 4th ग्रुप मध्ये येतो. काय बोलताय तुम्ही, पी ब्लॉक 4th ग्रुप? टेन्शन घेऊ नका, हे सगळं तुम्हाला पुढच्या वर्षी येणार आहे. यू हॅव 1 लेसन विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, दॅट इज पिरियॉडिक टेबल, म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मस्त धडा आहे, त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला समजेल की कार्बन कुठे येऊन बसलाय. तर हा जो कार्बन आहे इट इज विथ द ग्रुप ऑफ ऑल नॉन मेटल्स. म्हणजे थोडक्यात हे त्यांच्या मित्रांबरोबर राहतात. सगळे हिरो एका बाजूला, सगळे विलन एका बाजूला, असं असतं. पिक्चर मध्ये पण बघा ना, मित्र कोण असतात, हिरो मित्र असतात, विलन मित्र असतात, एकमेकांना मदत करतात. लाईकवाईज कार्बन त्याच्या अदर नॉन मेटॅलिक एलिमेंट्स बरोबर राहतात. इट इज अ नॉन मेटल फाउंड इन नेचर. कार्बन इज फाउंड इन नेचर इन व्हेरियस कंपाऊंड्स. कार्बन हा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या कंपाऊंड्स मध्ये वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतो. फर्स्ट ऑफ ऑल, द व्हेरी नोन थिंग दॅट वी हॅव अबाउट कार्बन इज कार्बन डायऑक्साईड. आपल्या आजूबाजूला आणि आपल्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. कसं काय, आपण उच्छ्वास करतो, बाहेर टाकलेला जो गॅस आहे दॅट इज कार्बन डायऑक्साईड. आपण इनहेल करतो, आत घेतलेला कोणता आहे, ऑक्सिजन. ह्या ऑक्सिजनला आपण आत घेतो आणि त्या आपल्या बॉडीमध्ये असलेल्या भरपूर साऱ्या प्रोसेसेस मधनं आपण जे एक्सेल करतो दॅट इज कार्बन डायऑक्साईड. आपल्या ओळखीतला कार्बनचा जो कंपाऊंड आहे जो आहे कार्बन डायऑक्साईड, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल द प्लांट्स टू मेक देअर फूड. हाच तर कार्बन डायऑक्साईड घेऊन प्लांट्स मेक देअर फूड बाय फोटोसिंथेसिस, राईट. म्हणजेच आता असं आहे की हा जो कार्बन आहे हा नेचरमध्ये वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतो. जेव्हा फोटोसिंथेसिस होतं तेव्हा त्याच कार्बन डायऑक्साईड पासून ग्लुकोज बनते, जी त्या फूड म्हणून त्या प्लांट्स मध्ये स्टोअर्ड असते. अजून कुठे कुठे कार्बन असतो, कार्बन खूप ठिकाणी असतो. आपल्या वहीमध्ये, पेनामध्ये, कोणत्या तरी मोनोमर म्हणून, पानांमध्ये, कापडामध्ये, जे काही सगळे ऑर्गॅनिक मटेरियल त्या सगळ्यांमध्ये कार्बन असतो. फ्री स्टेट मध्ये पण आहे आणि त्याच्या कंपाऊंड स्टेट मध्ये पण. देन द ऑर्गॅनिक मॅटर कंपोनंट. आफ्टर द कम्प्लीट कंबशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर कार्बन रिमेन्स. एखाद्या गोष्टीची पूर्णपणे कार्बनची बनलेली आहे, ती जळली की त्यातनं कार्बन तयार होतो.
सगळी पूर्ण कार्बनची जरी नसेल तरी पण त्याच्यात जर कार्बन असेल तर ती जळते. फॉर एक्झाम्पल पेपर, आपण ज्या पेपरवर लिहितो वहीचं पान, ते पान एका बाजूला जाळलं तर ते जळत 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 आणि काळं काळं बनतं. दॅट ब्लॅक इज नथिंग बट दी कार्बन. आपण म्हणतो ना कार्बन घालत असतात, ब्लॅक इज द कार्बन. ठीक आहे. पण हा जो कार्बन आहे हा नेचरमध्ये कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये दिसतो? कार्बन डायऑक्साईड आपण बोललो, पेपर इकडे तिकडे ऑर्गॅनिक वगैरे बघितलं. 2 महत्वाच्या कॅटेगरीज मध्ये कार्बन दिसतो. एक आहे फ्री स्टेट आणि एक आहे कंबाईंड स्टेट. फ्री स्टेट म्हणजे जसा निसर्गामध्ये आहे तसंच तो आपल्याला मिळेल. समजा तुम्हाला सांगितलं मी तुमच्या घरासमोर जा आणि जमीन खोदा. तुम्ही ती जमीन खोदलीत तर तुम्हाला खाली काहीतरी सापडेल. खोदत 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 तुम्ही आणखीन खाली 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 गेलात तर तुम्हाला आणखीन काही गोष्टी सापडतील. असंच जे केलं जातं त्याला म्हणतात खाणकाम, किंवा त्याला आपण म्हणतो ना माइन्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, म्हणजेच वेगवेगळ्या खाणी. आता विचार करण्याचा मुद्दा आहे, हा जो कार्बन आहे हा खाणींमध्ये जसा निसर्गामध्ये असतो त्याच रूपामध्ये बऱ्याचदा सापडतो. त्याची 2 उदाहरणं आहेत. एक आहे ग्रॅफाइट आणि दुसरं आहे डायमंड. डायमंड म्हणजे हिरा. हिरा माहिती ना तुम्हाला? हिऱ्याच्या केवढ्या तरी ऍड असतात आणि हिऱ्याचे केवढे तरी दागिने असतात जे केवढे तरी महाग असतात. अपने बस की बात नाही है. का? कारण इट इज व्हेरी व्हेरी कॉस्टली. आय एम टॉकिंग अबाउट द प्युअर डायमंड. ओके. असे अमेरिकन डायमंड्स किंवा जनरल डायमंड्स तर आपण घेऊ शकतो. बट नाव आय एम टॉकिंग अबाउट द प्युअर डायमंड विच आर रेअर वन्स. आता कसा काय हा त्याचा फ्री स्टेट मधला कार्बनचा एक ॲलोट्रोप आहे. ॲलोट्रोप म्हणजे अपरूप. कार्बन अशा अनेक रूपांमध्ये मिळतो. त्यातला एक सगळ्यात स्पेशल आहे जो आहे कार्बन. इट इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स इन दिस वर्ल्ड. ह्या जगामधल्या जेवढ्या टणक कठीण वस्तू आहे त्यातला सगळ्यात पहिला 1 नंबरचा आहे तो आहे हिरा. लोक का वर एकमेकांना हिरा गिफ्ट करत असेल? महाग आहे म्हणून? महाग तर आजकाल पाणी पण आहे, पण आपण पाणी कोणाला गिफ्ट करत नाही. हिरा ही एक अशी गोष्ट जी चिरंतन टिकते. कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नाही. न थंडी, न वारा, न ऊन, न प्रेशर, न हीट. फोडलं तरी पण तुटत नाही. आपण एखादी गोष्ट आपल्या मित्राला किंवा आपल्या आईला किंवा बाबांना जेव्हा देतो, माझा खूप चांगला मित्र आहे हा, त्याला मला माझा पेन द्यायचा आहे की तो जपून ठेवेल, बरोबर, त्याला नीट ठेवेल, माझी आठवण येईल म्हणून तो हा पेन माझा बघेल. समजा तो दुसऱ्या शाळेत गेला, आपला मित्र, आपला खूप चांगला लहानपणीचा मित्र आहे, तो आणि मी एकाच बेंचवर बसलोय, किंवा माझी मैत्रीण आहे, खूप चांगली मैत्रीण आहे, जी यावर्षी माझ्या वर्गात आली आणि माझ्याशी खूप चांगली तिची मैत्रीण झाली, आम्ही दोघी एका बेंचवर बसतो, तर मग अशा माझ्या मैत्रिणीला मी काहीतरी गिफ्ट देईन, बरोबर. तर ते गिफ्ट असं असेल ज्याच्यामुळे तिला माझी आठवण येईल, जे कायम तिच्या बरोबर राहील. डायमंड ही अशी गोष्ट आहे जी कायम तशीच राहते, ती फुटत नाही, तुटत नाही, त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही. सो अशा गोष्टी आपण का देतो? त्याच्यामागचं हे कारण आहे, इट इज नॉट अफेक्टेड बाय एनिथिंग अराउंड अस, राईट. तर तो फ्री स्टेट मध्ये असतो. थोडा प्रकाशमान का असतो? असं चमचम चमचम करणारा का असतो? तीच त्याची प्रॉपर्टी आहे, म्हणून असतो एवढा महाग आहे. असं तर काचेचे तुकडे पण चमकतात, पण हिऱ्यामध्ये काय स्पेशल आहे? त्याच्या शेप मध्ये ते येईल, ते आपण बघू. दुसऱ्या कार्बनचा ॲलोट्रोप आहे तो आहे ग्रॅफाइट. काय असतो हा ग्रॅफाइट? ग्रॅफाइट इज दॅट पार्ट ऑफ कार्बन जो आहे काला. एक है चमकने वाला और दूसरा है बड़ा ही काला. अरे काय आहे बघा. डायमंड इज दॅट ॲलोट्रोप विच इज इंटरनली ग्लोईंग, आतूनच चमकतो. ग्रॅफाइट इज दॅट पर्सन विच इज इंटरनली एक्सटर्नली ब्लॅक बट विथ शाईन. म्हणजे काय? आपली पेन्सिल असते त्याचं जे टोक असतं बघा, काळं काळं शिसं म्हणतो आपण त्याला, ते जे आहे ते हे ग्रॅफाइट. काळं असतं पण चमकतं बघा, विचार करून बघा, त्याला एक वेगळी शायनिंग आहे. म्हणजेच तो कार्बनचा जसा निसर्गामध्ये असतो तसाच सापडणारा एक चेहरा आहे, राईट. तो असे हे 2 फ्री स्टेट मधले आपल्याला आता कार्बनचे ॲलोट्रोप कळले. नाउ थिंक ऑफ दी कार्बन इन इट्स दी कंबाइंड फेज. सगळ्यात पहिली आणि आपल्या उपयोगाची वस्तू जी आपण बऱ्याच वर्षापासून वापरतोय, दॅट इज फॉसिल फ्युएल्स. त्याला आपण मराठीमध्ये जीवाश्म म्हणतो. व्हॉट दे आर. फार पूर्वीपासून आपल्याला हे माहितीये की जीवाश्म म्हणजे काय? जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सजीवांपासून मिळणाऱ्या वस्तू. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, तुम्हाला हडप्पा, मोहेंजोदडो असे शब्द माहिती असतील. जमिनीखाली दाबल्या गेलेल्या त्या आपल्या संस्कृती आहेत. असंच पण थोडंसं वेगळं. तिथे सगळी मोठीच्या मोठी शहर आहेत जी जमिनीखाली सापडली आपल्याला. पण आपली जी पृथ्वी आहे ना, तिचं खूप जास्त वय आहे.
हजारो वर्षाची आपली पृथ्वी आहे. आणि या पृथ्वीच्या पृष्ठभागावर खूप साऱ्या गोष्टी बदलत राहतात. काही बनतात, तुटतात, फुटतात, भूकंप होतात, महापूर येतात, प्रलय येतात, सगळं चालू राहतं. आणि आज नाही चाललंय, हे हजारो वर्षापासून असंच चाललेलं आहे. बट अर्थ इज द प्लॅनेट वेअर देर इज लाईफ. आणि लाईफ आपल्या पृथ्वीवर खूप आधीपासून वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये. मग जेव्हा जमिनीखाली हजारो वर्षापूर्वी असे खूप सारे सजीव दाबले गेले. दाबले गेले म्हणजे विचार करा, 2 दगडांच्या मध्ये चिमटले. तिथे हवा नाहीये जास्त, पाणी नाहीये, दाब खूप जास्त आहे. अशा ठिकाणी त्यांच्यामध्ये काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली. अशी अभिक्रिया झाली की त्याला ते पूर्णपणे बदलून गेलं. त्याच्यापासून कोळसा बनला किंवा त्याच्यापासून पेट्रोलियम प्रोडक्ट्स बनले. एकतर गॅस, नॅचरल गॅस, एलपीजी सिलेंडरमध्ये आपण भरतो तो, किंवा पेट्रोल, डिझेल सारखे लिक्विड्स ज्यांना आपण इझिली आपल्या पेट्रोल पंपात जाऊन आपल्या गाडीत टाकून आणतो, ती जीवाश्म आहेत. जीव अश्म, जीव जे अश्म म्हणजे दगड झालेत असे. अशा पद्धतींना ज्याला आपण फॉसिल फ्युएल्स म्हणतो, ते आपण वापरतो इंधन म्हणून. म्हणजे ते कंबाईंड स्टेटमध्ये कुठल्या तरी दुसऱ्या एलिमेंट बरोबर कार्बनने काहीतरी कॉम्बिनेशन केलं, काहीतरी केमिकल रिएक्शन केली आणि काहीतरी बनवलं, त्याला आपण म्हणतो की दॅट इज अ कंबाईंड स्टेट. नाव दुसरी आहे कंबाईंड फेज इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट्स. हा जो कार्बन आहे ना, हा निसर्गामध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एलिमेंट्स बरोबर रिएक्ट करतो. जसं की आपल्या जमिनीच्या म्हणजे फरशा असतात, दगड असतात, दगड कपारी म्हणतो आपण बघा, त्या सगळ्यांमध्ये कार्बन इतर वेगवेगळ्या एलिमेंट्स बरोबर कंबाईन होऊन त्याच्या वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये असतो. ऑक्साईड, सल्फाईड, नायट्राईड अशा अनेक फॉर्म्स मध्ये तो असतो. ती त्याची कंबाईंड स्टेज आहे. जसं आपण म्हणालो कार्बन डायऑक्साईड इज दी ऑक्साईड ऑफ कार्बन, तर तो ऑक्सिजन बरोबर ऑक्साईड स्टेटमध्ये आपल्याला तिथे सापडतो. नाव इनविजिबिलिटी ऑफ कार्बन. आता या कार्बनचे ॲलोट्रोप्स बघ. एक आहे डायमंड, एक आहे ग्रेफाइट, एक आहे फ्युलेरिन आणि दुसरे आहे ग्राफीन. असे त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत. आपल्या पुस्तकामध्ये आणखीन डिटेल आहेत, आपण तिकडे ते बघूया. डायमंड आणि त्याच्या स्पेशालिटी. लेट अस गो टू द टेक्स्ट बुक. इट इज मोर डिटेल्ड विथ पिक्चर्स, दॅट्स वाय वी विल सी. बघा, कार्बन अन इम्पॉर्टंट एलिमेंट. आता या कार्बन बद्दलची आपण मगाशी जी माहिती बघितली ती ऑलरेडी आपल्याला तर माहिती आहे. त्याचं सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण चित्रात बघितलं होतं. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 4. जितके इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेलमध्ये आहेत आणि ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरता जर तुम्ही त्यांना बघितलं तर जितके इलेक्ट्रॉन एखादा ॲटम घेतो किंवा देतो तेव्हा त्याला त्याची व्हॅलेन्सी म्हणतात. कार्बन 4 इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो म्हणजे शेअर करतो, म्हणून त्याची व्हॅलेन्सी आहे 4. नाव नॉन मेटॅलिक एलिमेंट. कार्बन इज नॉन मेटल, आपण मगाशीच बघितलं. आता आपल्याला बघायचंय ऑकरन्स ऑफ कार्बन. The name carbon is derived from the Latin word carbo, which means coal. हा लॅटिन शब्द आहे कार्बो, त्याचा अर्थ काय? कोळसा. Carbon is found in nature in its free as well as compound state. Carbon in the free state is found as diamond and graphite, and in the combined state in the following compounds. आपण मगाशी म्हणालो कार्बोनेट्स, नंतर नायट्रेट्स, अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तो मिळतो. तर त्याचे एक्झाम्पल्स आता आपल्याला दिलेले आहेत तिकडे. कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन वगैरे वगैरे. फॉसिल फ्युएल, कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. आता मी तुम्हाला जीवाश्मांबद्दल सांगितलं ते हेच आहे. देन देर आर कार्बोनियस न्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. नॅचरल फायबर्स, कॉटन, वूल, सिल्क, ह्या सगळ्या नॅचरल प्रोसेसेस आहेत. प्रोडक्शन ऑफ वूल इज अ नॅचरल प्रोसेस. त्या प्राण्यांच्या अंगावरती आपोआप त्यांना थंडी वाजू नये म्हणून जाड जाड एक केसांचं आवरण बनतं, ज्याला आपण वूल म्हणून वापरतो. ते निसर्गातच बनतं आणि त्याच्यामध्ये कार्बन असतं. लाईक वाईज सिल्क, सिल्कचा जो किडा असतो, रेशमाचा किडा, तो स्वतः भोवती एक आवरण बनवतो जेणेकरून त्याला प्रोटेक्शन मिळेल. आणि तेच प्रोटेक्शन आपलं सिल्क आहे.
कॉटन तुम्हाला माहिती आहे झाडापासून, झाडाच्या कॉटनच्या बोंडांमध्येच कॉटन येतो. ह्या नॅचरल फायबर्स मध्ये कार्बन असतो. आता आपण ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन बघतोय. सो याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे की कार्बन अशा कोणत्या वेगवेगळ्या रूपामध्ये असतो. क्रिस्टलाइन फॉर्म म्हणजे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन मध्ये आता आपण काय बघतोय की ॲलोट्रॉप म्हणजे अपरूप, म्हणजे आणखीन कोणत्या कोणत्या रूपामध्ये आपल्याला कार्बन दिसतो. पहिलं तर आहे क्रिस्टलाइन फॉर्म्स, म्हणजे त्याचे क्रिस्टल्सला आपण म्हणतो स्फटिक. कोणत्या कोणत्या स्फटिकांच्या रूपामध्ये हा कार्बन आपल्याला दिसतो जरा बघूया आपण. अ क्रिस्टलाइन फॉर्म हॅज अ रेग्युलर अँड डेफिनेट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. कुठल्या पण स्फटिकाचं तुम्ही बघा एक विशिष्ट रचना असते, त्याच्यामधल्या अणूंची एक विशिष्ट रचना असते आणि त्याच्यामुळे तो असा स्पेशल दिसतो. डायमंडचे बघा, दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. क्रिस्टल्स आहेत ते, लवकर तुटत नाहीत, म्हणून त्यांचं मेल्टिंग आणि बॉइलिंग दोन्ही उशिरा होतं. A crystalline form has a definite geometrical shape, sharp edges and plain surfaces. Obviously. विशिष्ट आकार, विशिष्ट रचना, त्याचे कोपरे, लाईन्स आणि प्लेन सर्फेसेस. हा तो प्रतल म्हणतो ना आपण, प्रतलीय रचना. कार्बन हॅज 3 क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स. पहिला आहे डायमंड. बघा, डायमंड्स आर फाउंड इन इंडिया मेनली इन गोलकोंडा किंवा तेलंगणामधलं, अँड पन्ना म्हणजे मध्य प्रदेश. डायमंड्स आर ऑल्सो फाउंड इन साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया अँड अमेरिका. बऱ्याच देशांमध्ये मिळतो. आपल्या देशामध्ये तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये मिळतो. आता त्याचं स्ट्रक्चर कसं जरा बघूया आपण. इन डायमंड एव्हरी कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू 4 नेबरिंग कार्बन ॲटम्स बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स. प्रत्येक कार्बन बाजूला त्याच्या 4 कार्बनला बांधलेला असतो. ड्यू टू दिस 3-dimensional स्ट्रक्चर डायमंड बिकम्स व्हेरी हार्ड. एक कार्बन बाकीच्या, हा बघा, हा एक कार्बन तुम्ही धरलात तर तो 1, 2, 3 आणि 4 अशा अनेक कुठल्याही कार्बनला तुम्ही शोधून बघा. हा बघा, हा कार्बन 1, 2, 3, 4. तर तुम्ही म्हणाल ह्याचं काय, हा नाही त्याच्यामध्ये, हा कोपऱ्यावरचा आहे म्हणून तो निमुळता होतो की नाही, खालच्या टोकाचा तो भाग आहे. मधले कार्बन बघा, ते सगळे 4-4च्या बंधाने एकमेकांना अडकलेले असतात. ठीक आहे. नाव ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. ह्या त्याच्या अशा पद्धतीच्या बॉन्डिंगमुळे इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी व्हेरी हार्ड. आणि म्हणून जे प्युअर डायमंड आहेत दे आर द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्सेस. फुटतच नाही ते, किती पण तुम्ही त्यांना फोड. द डेन्सिटी ऑफ डायमंड इज 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर एवढं पाणी तुम्ही जर घेतलं त्याच्यावर 3.5 ग्रॅम एवढी त्याची डेन्सिटी आहे गुंड्या करता. द मेल्टिंग पॉइंट ऑफ डायमंड इज 3500 डिग्री सेल्सिअस. 3500 डिग्री सेल्सिअसला आपला कार्बन हा मेल्ट होतो, म्हणजे वितळतो. सॉलिड फॉर्म मध्ये असतो ना. डायमंडचे कानातले गळ्यातले आपण जे घालतो ते सॉलिड असतात. ते वितळतात कितीला, 3500 डिग्री सेल्सिअस. लयच गरम. When diamond is heated at 800 degrees Celsius in the presence of oxygen, CO2 is given away. Common sense आहे. Diamond is purely only carbon. जेव्हा त्या कार्बनला आपण पेटवणार, म्हणजे कार्बन डायऑक्साईडला जेव्हा त्याला ऑक्सिजनला एक्सपोज करणार कार्बनला, तर कार्बन विल रिएक्ट विथ ऑक्सिजन अँड विल गिव्ह यू कार्बन डायऑक्साईड. दॅट बिंग द प्युरेस्ट सबस्टन्स ऑब्व्हियसली विल गिव्ह ओनली कार्बन डायऑक्साईड. दुसरं काय नाहीच आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. तो कशात डिझॉल्व पण होत नाही ना, तो हार्ड आहे. ऍसिड बेसेस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड. इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड डज नॉट हॅव द फ्री इलेक्ट्रॉन्स. तो खूप हार्ड आहे, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, म्हणून तो इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट नाही करू शकत. आणि ऍसिड्स आणि बेसेसची पण त्याच्यावर काहीच अभिक्रिया होत नाही. दॅट इज इनरिएक्टिव्ह. तुम्ही अंगठी घाला, डायमंड असं असेल त्याच्यामध्ये, तर त्या डायमंडला तुम्ही लिंबाच्या याच्यात हात घाला, सामणाच्या याच्यात, कशातही हात घाला, तुम्ही त्याला ऍसिड जवळ न्या, काही होणार नाही त्याला, कारण की तो डायमंड आहे. ठीक आहे. डायमंड्स आर युज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स. हा जो डायमंड आहे हा कशाकरता वापरला जातो, ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग. मोठ्या मोठ्या दगडांना कट करण्याकरता आणि काचेचे तुकडे बनवण्याकरता आपण त्याचा वापर करतो, बिकॉज इट इज व्हेरी हार्ड. डायमंड्स आर युज्ड इन ऑर्नामेंट्स ऑब्व्हियसली. मग अशी तुम्हाला जे म्हटलं होतं की डायमंड्स आर व्हेरी कॉस्टली बिकॉज दे आर व्हेरी स्पेशल.
ऑब्व्हियसली दे आर युज्ड इन दी ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने. डायमंड नाईव्स आर युज्ड इन दी आय सर्जरी. चाकू, नाईव्ह म्हणजे नाईफचं प्लुरल आहे, जास्त चाकूज असतात ते. हे डायमंडने बनवलेले चाकू डोळ्याच्या सर्जरी करता वापरतात. युअर आय इज व्हेरी डेलिकेट, बरोबर. त्या डोळ्यांची तुमची सर्जरी करण्याकरता तुम्हाला एकदम कडक, पातळ पण धारदार हत्यार पाहिजे. दॅट डिमांड इज कम्प्लिटेड बाय डायमंड. डायमंड डस्ट इज युज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स. ऑब्व्हियसली एक डायमंड दुसऱ्या डायमंडला पॉलिश करतो. Diamond is used to make windows, giving protection from radiation in space and in the artificial satellites. Diamond is used to make windows, giving protection from radiation in space and in the artificial satellite. आपण जमिनीवरून म्हणजे पृथ्वीवरून अवकाशामध्ये अनेक उपग्रह सोडतो. तर ह्या उपग्रहांना जेव्हा अवकाशामध्ये सोडलं जातं, आकाशामध्ये सोडलं जातं, तेव्हा त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणजे टू कीप इट सेफ, त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या प्रामुख्याने टाकल्या जातात की त्याची सेफ्टी मेंटेन व्हावी. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काही काचेचे भाग असतात, त्याच्या खिडक्या असतात, दरवाजे असतात, ते तुटू नये किंवा त्याच्यावर कसलं डॅमेज होऊ नये, काही आपटू नये, अशा कडक पदार्थांनी त्याचे दरवाजे बनवले जातात. सो त्याच्यासाठीच त्याचा वापर केला जातो. विंडोज म्हणजे खिडक्या. रेडिएशन आपल्याला माहिती नाही की आपल्या अवकाशामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या रेडिएशन्स असतात. एकदा आकाशामध्ये गेलं तर आपल्याला काय माहितीये, कोणते रेडिएशन्स आपल्याला तिथे अटॅक करू शकतात. पण आपल्या स्पेसक्राफ्टला असे काही भयंकर रेडिएशन सापडले आणि त्याला काही झालं तर, म्हणून त्याच्या प्रोटेक्शन करता त्याच्यामध्ये ह्याचा एक वापर केला जातो टू मेक इट्स विंडोज. एकदा विंडो फुटली की गेलं ना, मग कसं काय, आतली सेफ्टी मेंटेन करायची आपल्याला, म्हणून त्याला तसंच ठेवलं जातं. ग्रॅफाइट. ग्रॅफाइट हा त्याचा दुसरा भाऊ आहे. एक कालू आणि एक गोरू. डायमंड झाला स्मार्ट, शायनी, ब्युटिफुल. दुसरा आहे ग्रॅफाइट. आय थिंक माझं नेटवर्क जरा अनस्टेबल आहे, मी जरा माझा कॅमेरा बंद करते. आपण बोलूया पण कॅमेरा बंद करून बोलूया. सो आपला दुसरा जो आहे तो आहे ग्रॅफाइट. हा ग्रॅफाइट काय करतो, इट इज ऑब्टेन्ड इन द नॅचरल स्टेट इन रशिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि इंडिया. फ्री स्टेटमध्ये म्हणजे जसं निसर्गामध्ये आढळतो तसाच हा आपल्याला वापरता येतो. बऱ्याच कंट्रीजमध्ये हा पण मिळतो. The lead used in pencil is made by mixing graphite with clay. आपले हे पेन्सिलचे टोक आपण मगाशी म्हणालो ते कसं बनतं, हे जे ग्रॅफाइट आहे ना, ग्रॅफाइट म्हणजेच काय, ह्या कार्बनचं दुसरं अपरूप. आपण आता त्याचं दुसरं ॲलोट्रोप बघतोय ना, तर हे जे ग्रॅफाइट आहे हे कसं बनवतात, त्याच्या हे जे पेन्सिलचं शिस आहे किंवा आपण त्याला म्हणतो टोक आहे, ते कसं बनवतात, या ग्रॅफाइट बरोबर थोडीशी क्ले किंवा माती ऍड केली जाते, बरोबर, क्ले. आणि दिस प्रोसेस वॉज डिस्कवर्ड बाय निकोलस जॅक्विस कॉन्टे इन 1979. केवढी जुनी प्रोसेस आहे, एवढ्या आधीपासून आपल्याकडे पेन्सिली बनतात. एव्हरी कार्बन ॲटम इन ग्रॅफाइट इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन ॲटम्स. वरती एक कार्बन 4 कार्बनला जोडलेला होता किंवा 4 दुसऱ्या ॲटमला जोडलेला होता. खाली इथे मात्र एक कार्बन 3च आजूबाजूच्या इलेक्ट्रॉनना जॉईन होऊ शकतो. आता हा, एव्हरी कार्बन ॲटम इन ग्रॅफाइट is bonded to 3 other carbon atoms in such a way that a hexagonal layered structure is found or formed. बघा, जसं सांगितलंय तसंच चित्रामध्ये काढलेलं आहे की आता आपल्याला इथे काय बघायचंय, कार्बनची ग्रॅफाइट मधली रचना. हे एकमेकांना लागून 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 ह्याचा हा फर्स्ट लेअर झाला. इथे लिहायचं L1. आणि हा जो खालचा 1 2 3 4, या 4 चपट्या चपट्या गोल गोल पार्ट्स ना आपण म्हणूया L2 लेअर 2. आता समजून काय घ्यायचं आपल्याला, हेच की हा जो आपला कार्बन आहे, ह्या
ग्राफाईट मधला हा लेयर्ड स्ट्रक्चरने बनलाय. हा लेयर 1, हा लेयर 2. हे दोनही लेयर एकमेकांच्या आधांतरित वरच्यावर ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही केमिकल बॉन्ड नाही बघा, हा काही बॉन्ड नाहीये, फक्त एकमेकांवर ठेवलेले आहेत. म्हणून जेव्हा आपण पेन्सिलने इथे लिहितो की नाही, हा पार्ट घासला जातो आणि वरचा भाग मागे सरकतो. जे आपण लिहितो ते आपल्या पेपरवर पेजवरती खाली प्रिंट होतो, कारण ह्याचे सगळे जे कण आहेत त्या पेपरमध्ये जाऊन बसतात. म्हणजे हे झिजत जातं हळूहळू आणि मग आपल्याला पेन्सिल शार्प करत करत जावं लागतं आणि मध्यभागी आपलं इथे कुठेतरी पेन्सिलचं ब्लॅक स्ट्रक्चर असतं. हे असं जास्त तुम्ही खाली इथे काढू शकता. इथे आपल्या पेन्सिलला टोक करतो आपण. मला सांगायचा मुद्दा असा आहे, आपल्याला कळतं कसं, तर असंच बघा, हे L1 L2 जे आहेत ते मागे पुढे होत राहतात. कसे? ते पेपरवरती प्रिंट होतात, हो की नाही? सो अ ग्राफाइट क्रिस्टल इज मेड of many shades or layers of carbon atom. These layers slip over each other on the applying pressure. One layer of graphite is called as graphene. म्हणजे या एका लेयरचं, या एवढ्याच एका लेयरचं नाव आहे ग्राफीन. डन. असा दुसरा लेअर, त्याला आपण म्हणूया ग्राफीन 2. म्हणजेच हे जे ग्रॅफाइटचे लेअर आहेत हे एकमेकांवरती आता अडकलेले आहेत, जोडून जोडून ठेवलेले आहेत नुसतेच. नाव पेन्सिल, इलेक्ट्रिकल वायर्स, बॅटरी, स्मॉल बल्ब, वॉटर, पेन्सिल, बल्ब, सेल आणि पेन्सिलची ही 2 टोकं. बघा, बघूया आता नेटवर्क स्टेबल झालं असेल तर कॅमेरा ऑन करू. एकच मिनिट. लेटेस्ट चेक. येस. आता जरा ही रचना बघा. ही आपली पेन्सिल, त्या पेन्सिलच्या दोन्ही बाजूला आपण केले टोकं. त्या टोकांना आपण लावलेली आहे मेटलच्या क्लिप. त्या क्लिपला जोडून आहे वायर. आपण सर्किट डायग्राम बनवली. थोडक्यात आपण एक सर्किट बनवलं, पण त्या सर्किटला कंडक्ट करणारं जे मधलं मटेरियल आहे ते इथे पेन्सिलचं आतलं ग्रॅफाइट आहे. ग्रॅफाइटचा सगळ्यात महत्वाचा उपयोग हा इलेक्ट्रोलिसिस मध्ये केला जातो. म्हणजेच ह्या ग्रॅफाइटचे रॉड बनवले जातात आणि त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाते. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये इथे सेल आहे. दिस इज युअर बॅटरी, पॉवर सप्लाय. दिस इज द बल्ब विच विल इंडिकेट यू की इलेक्ट्रिसिटी फिरते की नाही. आणि पेन्सिल हा ह्या सर्किटचा एक भाग आहे. आता काय करायचं, सेल तर जोडलेला आहे, बटन ऑन करायचं. बल्ब ऑन होतोय म्हणजे इथे एक स्विच असलं पाहिजे ना, स्विच. जेव्हा हे स्विच तुम्ही ऑन कराल तेव्हा हा बल्ब पेटला पाहिजे. बल्ब पेटल्याचा अर्थ काय, युअर सर्किट इज कम्प्लीट. म्हणजेच काय झालंय, इलेक्ट्रॉन्स आर फ्लोईंग फ्रॉम दी सेल. ह्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन फ्लो इज गोइंग ऑन. हे कशामुळे झालं, समजा ही पेन्सिल तुम्ही काढून टाकली आणि तिथं पेन लावला, पेन, तर हा बल्ब पेटेल का? नाही पेटणार, बिकॉज पेन इज मेड अप ऑफ प्लास्टिक अँड प्लास्टिक इज अन इन्सुलेटर. मग तुमचा इलेक्ट्रॉन कसा फ्लो होईल, इलेक्ट्रॉनच फ्लो नाही झाला तर बल्ब कसा पेटेल. म्हणून आता आपल्याला इथे पेन्सिलला घेऊन हा प्रयोग करायचा आहे. हा प्रयोग तुम्ही पण करू शकता, याच्यामध्ये काहीच डेंजरस नाहीये, बट स्टील वेन यू विल डू एनिथिंग ॲट युअर होम, ट्राय टू सी वेदर युअर पॅरेंट्स ऑर युअर एल्डर्स आर अराउंड यू. तुम्हाला मदतीची पण गरज लागू शकते आणि सेफ्टी करता पण ह्या गोष्टी गरजेच्या असतात. पेन्सिलला दोन्ही बाजूने टोक करून तुम्ही जेव्हा तुमचा सप्लाय बनवता तेव्हा ह्याच्या मधलं हे जे ग्राफाइट आहे ते इलेक्ट्रॉन कंडक्ट करतं अँड दॅट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी विच इज नॉट सिमिलर टू डायमंड. आपण बघितलं ना, डायमंड मध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही, ऍसिड बेसचा कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नाही आणि दॅट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते आपण मगाशीच बघितलं. अनलाईक ग्रॅफाइट, ग्रॅफाइट हा खूप मऊ आहे बघा ना, सॉफ्ट आहे. पेन्सिलच्या टोकाला तुम्ही लिहिलं की ते झिजत जाते, इतका तो सॉफ्ट आहे. पण तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, जो की बाकीच्या कार्बन कंपाऊंडचा थोडंसं वेगळं आहे, है ना. आणि म्हणून त्याचा वापर हा अशा रिएक्शन्स मध्ये जास्त केला जातो. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्या ग्रॅफाइटच्या प्रॉपर्टीज मध्ये. It is found in nature as black, soft, brittle and slippery material. Inside each layer of graphite, free electrons are continuously within the entire layer. आपण त्याच्या स्ट्रक्चर मध्ये मगाशी बघितलं, एक कार्बन तिघांना जोडलेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत.
एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतील तर ते फिरतील, ते फिरले की इलेक्ट्रिसिटी पण आपोआप जाणार आहे. इनसाइड each layer of graphite, free electrons move continuously within the entire layer. That is why graphite is a good conductor of electricity. स्वाभाविक आहे, आत्ताच बोललो आपण. Due to the layered structure of graphite can be used for writing on paper. लेअर आहेत, एक लेअर झिजला की दुसरा आपोआप वरती येतो. The density of graphite is 1.9 to 2.3 gram per centimeter cube. बऱ्यापैकी, खूप जास्त नाही, खूप कमी नाही. ग्राफाइट डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट्स. कार्बन खूप साऱ्या पदार्थांमध्ये तुम्ही बुडवून भिजवून बघितलात तरी पण तो विरघळत नाही. तर तो खूप साऱ्या, हा ग्राफाइट पण एक कार्बनचाच भाग आहे ना, हा खूप साऱ्या याच्यामध्ये डिझॉल्व होत नाही. ग्राफाइट इज युज फॉर मेकिंग ल्युब्रिकंट्स. आता हा काळ्या काळ्या रंगाचा असतो, जिथे आपण त्याला वंगण म्हणतो की नाही, किंवा ग्रीस लावतो, अशा बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो. इट इज युज्ड फॉर मेकिंग कार्बन इलेक्ट्रोड्स. कार्बन इलेक्ट्रोड्स आपण आत्ताच बोलतो, इलेक्ट्रोलिसिस मध्ये त्याची गरज असते. इट इज युज्ड इन पेन्सिल फॉर रायटिंग, आपण आत्ताच बघितलं. इट इज युज्ड इन पेंट्स अँड पॉलिशेस. इट इज युज्ड इन आर्क लॅम्प्स विच गिव्ह अ ब्राईट लाईट. पेटतो ना तो, इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, तर ते इलेक्ट्रॉन्स एक्साइट होतात आणि ब्राईट कलरचा लाईट जनरेट करतात. आता थर्ड आहे, आपण फ्री स्टेट मधला थर्ड पार्ट बघतो, दॅट इज फ्युलिरिन. An allotrope of carbon is rarely found in nature. It is found in soot and in interstellar space. The first example of fullerene is Buckminster fullerene C60. हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे. जस्ट इमॅजिन, या एका मॉलिक्यूल मध्ये 60 ऍटम आहेत कार्बनचे. कसे लावलेत बघा ना, 2 आपलं 5-6 एकमेकांबरोबर अशा 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 कड्या जोडलेल्या आहेत आणि एक फुटबॉल सारखं स्ट्रक्चर बनलंय. सो दिस इज बकमिन्स्टर फुलरिन. हा एक एलोट्रोप आहे, जो अ व्हेरी बिग मॉलिक्यूल, त्याला आपण मॅक्रो मॉलिक्यूल म्हणतो, मोठा मॉलिक्यूल असा एक मॉलिक्यूल आहे. आणि ह्याचे पण उपयोग वेगवेगळे आहेत. पण असे आणखीन C60 सारखे C70, 76, 82, 86 सॉरी असे मोठे मोठे मॅक्रो मॉलिक्युल्स कार्बन बनवतो, स्वतःचेच, फक्त कार्बन कार्बन बरोबर जोडलेले आहेत. त्याला आपण म्हणतो फ्युलिरिन्स. डिफरंट टाइप्स ऑफ फ्युलिरिन्स. ह्याचं नाव बकमिन्स्टर आहे कारण ह्याला शोधणाऱ्या माणसाने बकमिन्स्टर फ्युलरने त्याला शोधलं होतं, बरोबर, म्हणून त्याचं नाव आहे फ्युलिरिन. आता दुसरं आहे त्याचे युजेस. या फ्युलिरिनचे युजेस काय आहेत? Molecules of fullerene are found in the form of buckyballs and bucky tubes. ह्याचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ना, ते छोटे छोटे बॉल्स असे किंवा ट्यूब्स असे, बॉल 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 एकमेकांना जोडलेले अशा ट्यूब्स पण असतात किंवा त्याचे नुसतेच इंडिव्हिज्युअल बॉल्स पण असतात. देअर आर 30 to 900 ॲटम, कार्बन ॲटम्स इन वन मॉलिक्युल ऑफ अ फ्युलरिन. आपण म्हणतो 60-70, 900चा पण एक मोठा मॉलिक्युल असतो, एवढ्यापर्यंत रेंज आहे त्याची. Fullerenes are soluble in organic solvents such as carbon disulfide and chlorobenzene. Because this is made up of carbon, so it will get dissolved in the organic solvents. त्याचे युजेस काय? इट इज युज्ड ॲज इन्सुलेटर. ग्राफाइट मध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, डायमंड मध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नव्हती. फ्युलरिन सुद्धा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. इट इज अन इन्सुलेटर. इट इज युज्ड ॲज अ कॅटलिस्ट इन वॉटर प्युरिफिकेशन. पाणी क्लीन करण्याकरता कॅटलिस्ट म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणजे ती रिएक्शन फास्ट होते. फ्युलरिन स्वतः रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, पण त्या रिएक्शनला पळवतो पुढे, फास्ट करतो. ऍट अ सर्टन टेम्परेचर फ्युलरिन एक्झिबिट्स सुपर कंडक्टिव्हिटी. इथे हा इन्सुलेटर आहे, पण अशा काही विशिष्ट तापमानाला त्याला जर तुम्ही गरम केलं तर तो होतो सुपर कंडक्टिव्ह, म्हणजे कंडक्टिंग मटेरियल पेक्षा पण जबरदस्त, सुपर कंडक्टर. आता नॉन क्रिस्टलाइन पार्ट्स ऑफ दी कार्बन हा खूप महत्वाचा भाग आहे. हा झाला की आपण थांबूया. बघा, तुम्हाला येते आधीपासून आपल्याकडे ना कार्बनचा वापर ज्वलनाकरता केला जातो, म्हणजे जाळण्याकरता. बघा ना, आपल्याकडे आज पण चुलीवरची भाकर किंवा शेकोटी या सगळ्यामध्ये आपण काय टाकतो, काहीतरी काड्या किंवा लाकूड मोठे मोठे जे असतात ते अशा त्याच्यात वाळलेले स्पेशली ते सगळे टाकून त्याला आपण जाळतो. तर ही जी जाळण्याची प्रोसेसर आहे आपल्याकडे खूप आधीपासून, म्हणजे गॅस बीस सिलेंडर तर आत्ता आलेत, पण त्याच्या आधीपासून आपल्याकडे, जेव्हा आपण जंगलात होतो तेव्हापासूनच आपण ज्वलनाकरता वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या. आणि मग आपल्याला समजलं की कार्बनचा ह्या ज्वलनाकरता खूप महत्वाचा आणि उपयोगाचा भाग आहे. बघा, कोल हा सगळ्यात महत्वाचा बर्निंग पार्ट आहे, ऑप्शन आहे आपल्याकडे. कोल म्हणजे कोळसा. हे एक फॉसिल फ्युअल आहे, त्याच्यामध्ये आहे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन.
आपण मगाशी बघितलं ते फक्त प्युअर फॉर्म्स होते. आता बघा याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन तिन्ही आहेत. इट ऑल्सो कंटेन्स नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर हे पण आहेत त्याच्यामध्ये. इट ऑकर्स इन दी सॉलिड स्टेट. आपल्याला 4 प्रकारचे कोल सापडतात. पहिलं आहे पीट. फॉर्मेशन ऑफ अ पीट इज द फर्स्ट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ कोल. कोळसा बनवणं ही एक मोठी प्रोसेस आहे, त्याला 4 टप्पे आहेत. सगळ्यात पहिला भाग जो असतो तो असतो पीट. पीट मध्ये काय होतं? इट कंटेन्स अ हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर अँड लेस दॅन 60% ऑफ कार्बन. पाण्याचं प्रमाण जवळपास 60%, लेस दॅन 60% कार्बन आहे, म्हणजे जवळपास 40%च्या आसपास पाणी आहे त्याच्यामध्ये. बऱ्यापैकी काय म्हणू आपण, वॉटर कंटेंट असलेला तो पार्ट आहे, त्याला पीट म्हणतो आपण. देअरफॉर नॉट मच हीट इज जनरेटेड. कॉमन सेन्स आहे. तुम्ही एखाद्या ओलसर वस्तूला पेटवलं, साधी फांदी जर तुम्ही पेटवली झाडाची, तर ती पेटणार नाही, कारण त्याच्या आतमध्ये भरपूर काही काही आहे जे लिक्विड आहे. पण आता तुम्हाला अशी वस्तू हवी जी तुम्हाला जाळण्याकरता वापरायची आहे. तर कोल फॉर्मेशनची पहिली स्टेज आहे पीट. त्याच्यामध्ये जवळपास 40% पाणी आहे. एवढं पाणी असल्यामुळे ते जास्त हीट प्रोड्यूस करत नाही. मग लिग्नाइट हा दुसरा पार्ट आहे. ह्या पीटचा वापर करायचा आणि लिग्नाइट बनवायचं. कसं? ह्या लिग्नाइटला ड्यू टू इन्क्रीस्ड प्रेशर अँड टेम्परेचर इनसाइड दी अर्थ, जमिनीच्या खाली आपोआप होतं ते, आपण काय करायचं नाही. हे पीठ जमिनीखाली दाबलं जातं. त्याच्यामध्ये जास्त टेम्परेचर, प्रेशर ह्या सगळ्याचा परिणाम होतो आणि 40% जे पाणी होतं ते आणखीन आता कमी होतं, जवळपास 30%च्या आसपास येतं. इट कंटेन्स नाव 60 to 70% ऑफ कार्बन. 40 ते म्हणजे 60 to 70% कार्बन आहे ना त्याच्यामध्ये, जवळपास 60-70% कार्बन, म्हणजे 30-40% पाणी आहे. आता ही सेकंड स्टेप आहे आणि ह्याच्यापासून आता कार्बन आपला चांगला बनायला सुरुवात होईल. हा जळतो, पण तरी पण त्याच्यामध्ये 30% पाणी असं धर. मग आहे बिट्युमिनस कोल. लिग्नाइटचा वापर करून आता बिट्युमिनस कोल बनेल. कसं? इट वॉज फॉर्म्ड ऍट द थर्ड स्टेप ऑफ फॉर्मेशन ऑफ कोल. ह्याला प्रेस करून, दाबून, टेम्परेचर वाढवून त्यातलं पाणी घालवायचं ना आपल्याला आता. मग त्यातलं पाणी गेलं तर 70 to 90% कार्बन आता आपल्याला बिट्युमिनस कोल मध्ये मिळालं. बघा हे पीठ कसं दिसतंय, थोडस लाकडासारखं, विटेसारखं. लिग्नाइट बघा जरा आणखीन घट्ट, दगडासारखं. बिट्युमिनस कोल बघा, जास्त तापमानामुळे ह्याच्यामधलं मॉइश्चर निघून गेलं, पाणी निघून गेलं, आता हे काळसर झालंय. आता त्याच्यामध्ये जवळपास 95% कार्बन आहे, जेमतेम 5% अदर थिंग्स आहेत. चारकोल, द चारकोल दॅट, हे अँथ्रासाइड होतं, सॉरी, अँथ्रासाइड इज नोन ॲज द प्युअर फॉर्म ऑफ कोल. म्हणजे या बिट्युमिनस कोल पासून आपल्याला लास्ट स्टेज जी मिळते ती आहे अँथ्रासाइड, ज्याला आपण कोळशाच्या खाणी म्हणतो तसं. त्याच्यामध्ये जवळपास 95% कार्बन आहे. इट इज हार्ड. ठीक आहे. आता हा चारकोल, दॅट इज तर दुसरा भाग आहे. एक आपण बघितला आहे कोल आणि दुसरा आहे चारकोल. चारकोल मध्ये काय असतं? दॅट इज मेड फ्रॉम ॲनिमल्स, इज फ्रॉम देअर बोन्स अँड होर्न्स. जर प्राण्यांपासून चारकोल बनला असेल तर तो, अरे आपके टूथपेस्ट में चारकोल है क्या, ते वाली बाई आहे ती. तर त्या चारकोल मध्ये काय असतं? कोळसाच आहे किंवा कार्बनच आहे, जो प्रेस करून दाबला जाऊन त्याचा फॉर्म बदललाय. जर ॲनिमल चारकोल असेल तर त्याच्यामध्ये प्राण्यांची हाडं किंवा त्यांची शिंग, अशा वस्तू ज्या लवकर डिग्रेड होत नाहीत पण दाबामुळे त्या बदलल्यात आणि त्याचा चारकोल बनलाय त्या असतात. ऑन द अदर हँड, द चारकोल मेड फ्रॉम प्लांट्स इज फॉर्म्ड बाय कंबशन ऑफ वूड इन अन इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअर. पाण्या म्हणजे कमी हवेमुळे, म्हणजे कमी ऑक्सिजनमुळे लाकडाला तुम्ही बर्न केलंय, कंबशन, त्याच्यामुळे जे काय बनेल अर्धवट जळलेलं काळसर, ते आहे तुमचं चारकोल मेड फ्रॉम द प्लांट्स. आता युजेस ऑफ कोल. कोल इज युज्ड ॲज द फ्युएल इन फॅक्टरीज अँड होम्स. आपल्याला माहिती आहे कोळशापासून गाड्या पण पूर्वीच्या ज्या होत्या त्या झुकझुक गाड्या, अगिनं गाडी, झुकू झुकू अगिनं गाडी, त्याच्यात ते नाही का कोळसा टाकायचे का 2 काका आणि मग ती गाडी पुढे जायची. ते फ्युएल म्हणून वापरलं जातं फॅक्टरीजमध्ये, घरांमध्ये. पूर्वी ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला, आज पण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता थर्मल पॉवर स्टेशनमध्ये ते वापरतात. आणि कोक, कोल गॅस आणि कोलटार बनवण्याकरता पण ह्याचा वापर होतो. चारकोल इज युज्ड इन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर अँड ऑर्गॅनिक मटेरियल. ते चारकोल फिल्टर्स असतात बघा आजकाल, त्याच्यामधनं सगळा कचरा गाळून घेतला जातो आणि क्लीन पाणी वगैरे येतं. कोक, थर्ड पार्ट.
coke, the pure coal that remains when coal gas has been taken away from the coal is called as coke. म्हणजेच काय, प्युअर कोल that remains when coal gas has been taken away from the coal. कोळशाला आपण जेव्हा जाळतो त्याचा गॅस जेव्हा आपण काढून घेतो आणि जे उरलंय खाली त्याला आपण कोक म्हणतो, जे लेफ्ट ओव्हर पार्ट. इट इज युज्ड ॲज अ डोमेस्टिक फ्युअल, इट इज युज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट, अँड कोक इज युज्ड इन प्रोडक्शन ऑफ एरी फोम फ्युअल सच ॲज वॉटर गॅस अँड प्रोड्युसर गॅस. म्हणजे हे वेगळ्या प्रकारची इंधनं म्हणून वापरले जातात. थोडक्यात या सगळ्याचा उपयोग ज्वलनाकरता केला जातो. दिस वॉज ऑल अबाउट फॉर्म्स ऑफ कार्बन and how do we use it in our daily life. So we will stop here. पुढच्या वेळेला आपण ह्याचा खूप इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे जो आहे हायड्रोकार्बन्स. सो हायड्रोकार्बन्स इज दॅट पार्ट ऑफ द लेसन which will make us understand how carbon and hydrogen both are important in the processes. So that hydrocarbon part we will start next time. आपण आज थांबूया इकडे. थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांना.